की आपण एक बिंदू तत्व धारण करतो. बिंदू म्हणजे एक पॉइंट असतो एनर्जीचा, आणि तो बिंदू तत्व जे असतं, ज्याला आजकाल सायंटिफिकली प्रूव्ह झालं की ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याला आता सायन्समध्ये फोटॉन पार्टिकल म्हणतात. फोटॉन पार्टिकल इज अ व्हेरी मायन्यूट पार्टिकल. सेम तेवढंच आपल्या आत्म्याची साईज आहे. तर तो जो मायन्यूट पार्टिकल आहे तो पहिला आपल्या वडिलांच्या गर्भामध्ये किंवा वडिलांमध्ये प्रवेश करतो. तो असतो वडिलांमध्ये असतो 3 महिने, आणि नंतर मग तो मातृगर्भामध्ये म्हणजे आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो, आणि आईच्या गर्भामध्ये असतो 9 महिने. अशा प्रकारे कुठल्याही आत्म्याला पृथ्वीवर येण्यासाठी, जन्म घेण्यासाठी 12 महिने पूर्ण लागतात. तर हे तर बेसिक आहे. ह्याच्या आधीचेही काही दाखले आहेत जे दत्त पुराणामध्ये दिलेले आहेत की आत्मा हा त्याचे जे काही सोलचे जे काही देणं घेणं जे आहे, जे कार्मिक अकाउंट मागील जन्मातले वगैरे असतात ते बघत असतो वर गेल्यानंतर. आता यामध्ये अनेक दाखले आहेत. म्हणजे आपण काहींच्या दृष्टीने त्यांचं असं म्हणणं आहे की एक स्पेसिफिक असं तत्व आहे की जी तुम्ही अशा लोकातच जाणार, तिथेच जाऊन मग तुम्ही हेच बघणार, मग असंच होतं वगैरे वगैरे. हे सगळं तर आहेच. पण असेही मी काही अनुभव पाहिलेले आहेत, लोकांचे पण पाहिलेले आहेत. त्यांच्या मागील जन्मातलं जेव्हा मी काही प्रवास बघितलेला आहे त्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात आल्या की दरवेळेला त्यांना स्वर्ग किंवा नरक म्हणतो आपण, ते काही असं नाही की त्यांना दरवेळेला तिथल्या तिथे जाऊनच त्रास होतोय किंवा त्यांना चांगली अनुभूती मिळते. ते असं देखील होतं की त्यांचा आत्मा तरल अवस्थेत जातो, आणि आत्मिक लोक किंवा ज्याला आपण सोल जिथे राहतात, निवास करतात, ते एक लोक म्हणू आपण, तिथे गेल्यानंतरही त्यांचे काही लेखेजोखे राहिलेले असतात. कार्मिक अकाउंट्स त्यांचे टॅली नाही होत कर्म, आणि त्यामध्ये देणं घेणं हे दोन्ही गोष्टी असतात. आणि मग हे राहिल्यानंतर त्यांना काही ऑप्शन्स दिले जातात की तुमचं हे देणं आहे, हे घेणं आहे. तर त्यामध्ये तुमच्या अकाउंटशी टॅली होणारे काही घरं दाखवली जातात, घराणे म्हणतो आपण त्याला, स्थानं पण दाखवली जातात. स्थानं यासाठी की त्यानुसार तुमचं प्रोफेशन ठरणार असतं पुढचं. म्हणजे त्यानुसार तुमचं प्रोफेशन ठरणार असतं पुढचं, की तुम्ही त्याच्याशी एलिजिबल आहात का, तुम्ही कितपत या योग्य आहात, तुमची पात्रता किती आहे, या सगळ्या गोष्टी. आणि यानुसार मग तुम्हाला जन्माला घातलं जातं. तर तेव्हा आत्मा जेव्हा पृथ्वीच्या दिशेने सोडला जातो, तो सोडल्यानंतर तो जेव्हा जमिनीवर येतो तेव्हा तो पंचमहाभूतात्मक तत्वाशी निगडित अशी ऊर्जा धारण करतो. म्हणजे त्याचा आत्मा हा स्वतः स्वयंप्रकाशी आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे. पण तो जेव्हा पृथ्वीच्या लोकांमध्ये किंवा पृथ्वीच्या ऑरांमध्ये येतो, जसं आपण जिओग्राफीमध्ये शिकलेलो आहोत की त्याला स्फिअर्स असतात वेगवेगळे, ऍटमॉस्फिअर वगैरे असे जे काही स्फिअर्स आहेत. तर मी सोप्या भाषेत एवढंच सांगेल की ते पृथ्वीचे ऑरा आहेत. तर ते पृथ्वीच्या ऑरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण एकदा यायला लागलो की त्या शक्तींशी निगडित ऊर्जेमध्ये बदल व्हायला लागतो. तशा प्रकारचे आवरण देखील येतात. आणि यालाच आम्ही सूक्ष्म मार्गामध्ये असे एक एक्स्ट्राचे आवरण आपण त्याला म्हणतो, तर त्याला आम्ही म्हणतो स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण देह. तर हे देह आपल्याला धारण होतात. तर ते कसे, ह्याच प्रवासातून धारण होतात. ते येतो, तो आत्मा येतो, तो पृथ्वीशी कॉन्टॅक्टमध्ये येतो, म्हणजे पंचमहाभूतात्मक तत्वांशी सगळ्यांशी पृथ्वीशी कॉन्टॅक्टमध्ये येतो. धुलीकण त्याला लागलेले असतात, आणि मग त्याला नंतर मग हवा, पाणी, ऊन या सगळ्याचा संपर्क येतो, स्पर्श होतो. आणि मग तो नंतर मग बाष्पीभवन म्हणजे याला आपण इव्हॅपोरेशन प्रोसेस म्हणतो, त्या पद्धतीने ते रूप धारण करतो. तोच आत्मा, म्हणजे तो आत्मा मनुष्याची किंवा कुठल्याही जीव त्या देहाची अनुभूती घेण्यापूर्वी पंचमहाभूतात्मक अनुभूती घेत असतो. म्हणजे म्हणून तर मग आपण हा पंचमहाभूतात्मक देह धारण करू शकतो. यासाठी पंचमहाभूतात्मक अनुभूती, शक्तींची तो अनुभूती घेतो. पावसाने देखील तो पडतो. अशा सगळ्या गोष्टी होऊन मग त्या आत्म्याचं मागील जन्मातलं कार्मिक अकाउंट, त्यानुसार तो मागील जन्मामध्ये त्याचा जो काही कारण देह होता, ज्यामध्ये आपले 3 मुख्य गुण असतात, सत्व, रज, तम, त्याच्याशी निगडित तो त्या घराण्यामध्ये जातो. त्या घराण्यामध्ये जाणारे लोक कोणत्या प्रकारचे कर्म आणि कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करतात, अशा अन्नावरती तो आत्मा जाऊन बसतो. आणि सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही. मी नॅचरली किंवा ज्यांचं न्यूट्रल आयुष्य आहे त्यांच्या बाबतीत हे होतं. तर मग
ते मग तो पिता जो कोणी आहे, ज्याच्या पोटी तो जन्माला येणार आहे, त्याच्या मार्फत ते ग्रहण केलं जातं. सात्विक असेल तर सात्विक अन्न तो ग्रहण करतो, तो आत्मा सात्विक अन्नावर बसलेला असतो. किंवा असं नाही की तो बसलेलाच असतो, पण त्या अन्नाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यानंतर ते अन्न ग्रहण होतं. हे एक निमित्त होतं सर्वसाधारण लोकांचं. जी लोक थोडंसं कर्म अजून ज्यांचं चांगलं आहे, ज्यांचा दान धर्म मोठ्या स्वरूपाचा आहे किंवा ज्यांची वाणी अतिशय चांगली आहे, तर ते जिथे चांगले लोक आहेत, चांगले ऑरा आणि ज्यांचे एनर्जी लेवल खूप चांगली आहे, व्हायब्रेशन्स चांगले आहेत, अशा कॉन्टॅक्टमध्ये तो आत्मा जाऊन थांबलेला असतो. कारण त्या मागील जन्मामध्ये त्याचे ते कर्म असतात, त्याच्याशी निगडीत असतात. आणि याहून वरचे म्हणजे जे स्वतः साधना करणारे लोक किंवा ध्यान किंवा मोठे मोठे अनुष्ठान करणारे लोक असतील, तर अशा ठिकाणी तो आत्मा जातो. त्याच ठिकाणी त्याचे होणारे वडील तिकडे येतात आणि मग त्यांच्याशी तो संपर्कामध्ये येतो. आणि मग तो प्रवेश करतो वडिलांच्या गर्भामध्ये. वडिलांचे सगळे तत्व, स्वभाव वगैरे हे सगळं हे देखील आत्मा ग्रहण करतो. 3 महिने ते सगळं घेतल्यानंतर वडिलांचे जे काही DNA आहे, ती सगळी चेन सगळं कॉपी पेस्टिंग होणार आणि मग त्यानंतर मग तो मातृगर्भामध्ये म्हणजे आईच्या गर्भामध्ये तो प्रवेश करतो. आणि हे झाल्यानंतर मग आईकडनं सगळे तत्व तो धारण करतो. अशा प्रकारे आपल्या आई आणि वडील दोघांचेही तत्व कशामुळे येतात, तर हे सायंटिफिकली तर आपल्याला माहितच आहे, पण हे दत्त पुराणामध्ये देखील दिलेलं आहे. दत्त पुराणामध्ये अजूनही काही डिटेल गोष्टी दिलेल्याच आहेत. तर ह्या सगळ्या आहेत. या सगळ्या होऊन जेव्हा आपण जन्माला आता प्रोसेस आपली सुरू होते, त्यावेळेला असं होतं की मातृगर्भामध्ये आपलं शरीर निर्माण व्हायला लागतं. शरीर निर्माण व्हायला सुरुवात होते, तर त्यावेळेला आत्मा जो आहे हा उलटा प्रवास करतो, ज्याला अधो प्रवास असं म्हणलं जातं. पण त्यामध्ये जरी प्रवास जरी अधो असला तरी आत्मज्ञान अबाधित असतं, आत्मज्ञान पूर्ण असतं. म्हणजे त्या गर्भामधल्या शिशूला देखील असतं. आणि ते शिशू जेव्हा बाहेर येतं, जोपर्यंत ते बोलू शकत नाही तोपर्यंत त्या आत्म्याला किंवा त्या शिशूला, त्या बाळाला पूर्ण आत्मज्ञान असतं. आणि तो सगळं काही जाणू शकतो, फक्त त्याला व्यक्त होता येत नाही, एवढंच आहे. तर ह्याला अधो प्रवास म्हणजे काय, तर ते मी सांगतो. तर तो प्रवास असा आहे की आपण सर्वजण परमात्म्याला संलग्न आहोत. तर ते कसं, जीवात्माच परमात्मा आहे हे शास्त्राचं विधान आहे. तर जीवात्मा जो काही आपण आत्मा आहोत, जे आपण बघतोय, अनुभवतोय, हे सगळं काही परमात्मा पण अनुभवतोय. फक्त आपलं कर्तव्य हे आहे की आपण जरी आपल्याला कर्माची मुभा असली तरीही त्यामध्ये साक्षभाव फार महत्वाचा आहे. साक्षभाव म्हणजे करणारा मी नाही, करणारा परमात्मा माझ्याकडनं घडून आणतोय. कर्ता आणि करविता सगळं काही परमात्मा आहे. यामध्ये कर्ताभाव म्हणजे कुठल्याही प्रकारे जर कर्म चांगलं झालं आणि त्याचे जर क्रेडिट्स आपण स्वतःकडे घेतले, तर त्याचा अर्थ असा होतो की आपण कर्ताभाव स्वतःकडे घेतला. मग याचा अर्थ असा देखील होतो की जो परमात्मा श्वासरूपी आपल्या नाकातून नाकावाटे आत बाहेर करतोय, जो परमात्मा एनर्जीचा फॉर्म धारण करून आपल्या सगळ्या चक्रांमधून खालूनवर हातांमधनं ऑरांमध्ये फिरतोय, जो परमात्मा वाणी रूपाने जिभेने व्यक्त होतोय किंवा ऊर्जेच्या रूपाने हातापायांमधनं व्यक्त होतोय, किंवा जो आत्म्याच्या स्वरूपात आपल्या आत बसलेला आहे आणि जे काही बघतोय, जे काही ऐकतोय ते तो आत रिसीव्ह करतोय, तर त्याच्या कर्तव्याला किंवा त्याच्या कर्तृत्वाला आपण म्हणजे तेवढा रिस्पॉन्स नाही दिला, असा अर्थ होतो. तर त्यामुळे या सगळ्या बाबतीत अलर्ट राहणे याला म्हणतात साक्षभाव. थोडक्यातच अगदी उदाहरण द्यायचं म्हणलं तर 2 व्यक्तींमध्ये चांगले किंवा वाईट असे कुठलेही व्यवहार चाललेले आहेत, 2 व्यक्तींमध्ये कुठलेही चांगले किंवा वाईट असे व्यवहार चालू आहेत, तर यामध्ये आपण एक तिसरी व्यक्ती, थर्ड पर्सन, आपण जर फक्त बघतोय आणि ऐकतोय एवढंच आपण करतोय, तर या तिसऱ्या व्यक्तीचा जो रोल प्ले आहे त्याला म्हणतात साक्षभाव. म्हणजे उद्या जेव्हा ते 2 व्यक्ती जेव्हा कुठेतरी जातील आणि त्यावेळेला ते जेव्हा प्रूफ मागतील, ते दोघं समजा एकमेकांच्या विरोधात असतील, तर त्यावेळेला जेव्हा ते तिसऱ्या व्यक्तीला विचारतील त्याला आपण म्हणतो साक्ष. म्हणजे याने दिली साक्ष, तर तोच साक्षभाव आपण स्वतःच्या बाबतीत पण बाळगायचा असतो. की जरी समजा काही दुःख आले तरी शक्यतो भावनेला आवर घालावा, पण आलं रडायला रडून घ्यावं, चिडायला आलं ठीक आहे चिडून घ्यावं, पण हे देखील अशा साक्षभावाने की बघा हा आत्मा या सगळ्या मायेला खरं समजतोय आणि हा रडतोय. रडायला आलो तुम्ही रडून घ्या, फक्त आतमध्ये तुमच्यामध्ये हा भाव निर्माण करायचा की बघा हा आत्मा या गोष्टींसाठी याचा कंट्रोल गेलेला आहे आणि हा चिडला आहे,
आता हा चिडतोय बघा, आता ह्याचं आत्मज्ञान कसं डगमगीत झालंय. तर अशा प्रकारे स्वतःबद्दल बोलणे, असे ही सुरुवात, ही बेसिक आहे साक्षभावाची. साक्षभावाला अनेक नाव आहेत, द्रष्टाभाव, साक्षभाव, असं सगळं आहे. तर हा मेंटेन ठेवला की मग आपल्याला लक्षात येतं की आता आत्मज्ञान म्हणजे काय. तर आपण अधोप्रवास, की आपण एक आत्मा आहोत जो परमात्म्याचं रूप आहे, परमात्म्याशी संलग्न आहोत आपण. आपल्याला जन्माला येताना अधोप्रवास म्हणजे काय, तर आता मी चक्रांच्या मार्फत सांगतो. ठीक आहे. आपल्याला सप्तचक्र माहीतच असतील. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार, असे 7 चक्र आहेत. तर सहस्त्रार चक्र जे आहे, त्या सहस्त्रार चक्रामधून शक्यतो प्रत्येक आत्म्याचा प्रवेश होत असतो. किंवा शरीर जरी आपलं निर्मिती पूर्ण नसेल झाली तरी त्याला कुटस्थ चैतन्याचं स्थान असं म्हणतो. कुटस्थ चैतन्य आहे आज्ञा चक्रापाशी. पण त्या दोन्हीचं जे एक आयवरी असं गोल निर्माण होतं तिकडे, ज्याला गोलक असं म्हटलं जातं. हठयोग मध्ये देखील म्हटलं जातं, शिवस्वरोदय शास्त्रामध्ये देखील म्हटलं जातं. 2 किंवा 3 नाड्या, सूर्य, चंद्र आणि सुषुम्ना नाडी, ह्या तिन्ही नाड्यांच्या मध्ये गोल निर्माण होतो. तर तिथे आत्म्याचं चैतन्य साठलेलं असतं. चांगदेव महाराज जे होते, ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं, तर जे त्यांनी वाघाला, इतर सगळ्या प्राण्यांना वगैरे वश केलं होतं, आणि ते परीक्षा घेण्याच्या दृष्टीने जेव्हा 4 भावंडांना भेटायला गेले, संतांच्या, ते महान संत सगळे, तर त्यावेळेला हे ज्ञानेश्वर माऊलींना हे सगळं दिसत होतं, माहितही होतं त्यांना. त्यावेळेला त्यांना हे लक्षात आलं की हा जो आत्मा आहे, म्हणजे चांगदेव महाराजांचा, त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत, पण अजूनही आत्म्याचं ज्ञान प्राप्त नाही झालं. तर आत्मज्ञान म्हणजे हे नाही की आपण फक्त आयुष्य वाढवतोय, कारण त्या किती किती हजार वर्षांचे होते. तर ते कसं, तर त्याच गोलकमध्ये ते त्यांचा आत्मा न्यायचे आणि आज्ञा आणि सहस्त्रार चक्राच्या मधोमध ते त्यांचा आत्मा ठेवायचे, आणि त्यामुळे मग यमदूत जेव्हा यायचे तर त्यांना तो आत्मा बाहेर काढता येत नव्हता. कारण यमदूतांनाही तेवढं शुद्धीकरणाची अवस्था नाही की जे त्या स्थानामध्ये हात घालू शकतात. त्या स्थानामध्ये हात घालण्यासाठी तेवढा मोठा अधिकार लागतो, जो अधिकार कृष्णामध्ये होता. म्हणून त्याने अश्वत्थामाच्या डोक्यात तो जो काय भाग, जिकडे महादेवाच्या कृपेने अश्वत्थामाचा जन्म झाला होता, तर महादेवाचा अंश असल्या कारणाने तिथे त्याला एक मणी होता डोक्यामध्ये. तो अधिकार परमात्मा किंवा परमात्म्याचं जे स्वरूप, अवतार, अंश अवतार असतील त्यांनाच असतो. तर तिथे हात घालण्याचा फक्त त्यांनाच अधिकार, तेच कृष्ण काढू शकला. म्हणजे दाखले वेगवेगळे आहेत, पण मी सांगतो की त्या स्थानाचं चैतन्य, त्या स्थानामध्ये तेवढं महत्व आहे. तर तिथे आत्मा असतो, तो तिथून सहस्त्रार चक्रामधून, म्हणजे इथून आपल्या ब्रह्मरंध्रापासून तो प्रवेश करतो. तो प्रवेश करतो, ते आज्ञाचक्रापाशी आला, तर आज्ञाचक्रापाशी एकच आत्मा जो काय आहे तो परमात्म्याचं रूप आहे. परमात्मा हे तत्व, याला कुठलंही लिंग आधारित नाहीये, म्हणजे ना पुरुष, ना स्त्री, ना नपुंसक, त्याला लिंग नाहीये. पण इथे मग लिंग धारण होतं, तर याला म्हणतात पुरुष प्रकृती किंवा परब्रह्म पराशक्ती असं आपण म्हणतो. तर हे परब्रह्म पराशक्ती यांची मग पुढे खाली 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 विभक्ती होते. तर ती अशी की विशुद्ध चक्रापाशी आले की वेगवेगळ्या कला त्यामध्ये येतात. कला म्हणजे आपण इथे ज्या कला जोपासतो तशा कला नाही, पण या दैवी कला आहेत, 16 असतात त्या, 16 कला त्या. तर या कलांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर, आणि इंद्रदेव किंवा इतर उपचैतन्य म्हणतो आपण त्याला, किंवा उपदेवतांचं स्वरूप, त्यांचं स्वरूप त्याला लागतं. आणि म्हणजेच हे अगदीच बोलायचं म्हटलं, जसं मी मगाशी सांगितलं की जसं एखादं बाळ मोठं होतं आणि जेव्हा ते बोलू शकत नाही तोपर्यंत त्याला सगळ्या सूक्ष्म ऊर्जा, सूक्ष्म शक्ती आत्मे डोळ्यांनी दिसतात. आत्मज्ञान पूर्ण असतं. पण जसं ते बोलायला लागतं तसं ते ज्ञान कमी व्हायला लागतं. आणि बोलण्याचं सामर्थ्य, आवाजाचं सामर्थ्य किंवा वाक्शक्ती, हे जे काय आपण जे आपण बोलण्यासंबंधी जे बोलतो, सांगतो, ते सगळ्याचं सामर्थ्य आहे विशुद्ध चक्रापाशी. म्हणून इथे आल्यानंतर आपण अधोप्रवास जसं म्हटलो, तिथे आल्यानंतर परत मग आत्म्याची विभक्ती सुरू, आणि मग परमात्मा जो आहे तो परब्रह्म पराशक्ती स्वरूपात जो विभक्त झालेला आहे, तर त्यातलं जे परब्रह्म तत्व आहे, परब्रह्म स्वरूप, ते अजून 4 भागात विभक्त होतं. तर ते म्हणजे अनाहत मध्ये, मणिपूर, मग स्वाधिष्ठान आणि मूलाधार.
अशा स्वरूपात ते विभक्त होतं. ओके. हे विभक्त होतं. मग नंतर पराशक्ती जी आहे, जे स्त्री रूप आहे परमात्म्याचं, पराशक्ती देखील खाली खाली हे स्वरूप धारण करते, खाली खाली जाते आणि ती जी पराशक्ती आहे ती त्याच रूपात असते, म्हणजे ती विभक्त नाही होत. ओके. तर तिला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो. ती खाली जाते आणि उलटे 3.5 वेटोळे घालते. ती सर्पिणीच्या स्वरूपात असते, कमरेच्या वर देवी आणि कमरेच्या खाली पूर्ण सर्पिणी, असं ते रूप आहे. बऱ्याच जणांचं यावरती सहमत नाहीये, पण माझं जे काही आध्यात्मिक ज्ञान, मी जे काही सद्गुरू महाअवतार बाबाजी आणि परमात्मा स्वामींकडनं जे काही ग्रहण केले त्यामार्फत मला या गोष्टी शिकायलाही मिळाल्या आणि परमात्मा स्वामींच्या कृपेने मला हे बघायला देखील मिळालं. कारण कुंडलिनी शक्ती दिसते कशी हे देखील एक दृष्टांत झाला होता माझा. त्यामध्ये मला हे बघायला मिळालं. कुंडलिनी शक्ती सर्पिणी असल्या कारणाने ती वेटोळे उलटे 3.5 वेटोळे घालते आणि ती निद्रिस्त अवस्थेत जाते, म्हणजे झोपते. ओके. सोप्या भाषेत. तर अशा प्रकारे शरीर धारण झालं. मग हे होतं, हे जेव्हा पूर्ण होतं अशा प्रकारे तो आत्मा बोलायला लागलेला आहे. तो जीव जो कोणी मुलगा मुलगी जे कोणी आहे ते बोलायला लागलेला आहे तो जीव असं समजू आपण. आणि मग तो दैनंदिन सगळे कार्यकलाप करायला लागतो. डे टू डे लाईफमध्ये जे काही खाणं पिणं बाकी जे लागतंय ते बोलणं, भावनिक तत्वावर देखील व्यक्त होणं, ह्या देखील गोष्टी सुरू होतात. हे जरी असलं तरी हे काही प्रमाणात आपल्याला मुभा असते यामध्ये. चूक बरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परमात्मा आपल्याला समजून घेतो. आपले मागच्या जन्मातले पण देखील काही गोष्टी बघितल्या जातात. आपल्या आईवडिलांच्या पुण्याईवर पण आपण काही प्रमाणात तरतो. पण नंतर काय होतं की प्रत्येक आत्म्याला त्याची स्वतःची जबाबदारी घ्यावी लागते आणि मग नंतर काउंट होतो ते प्रकृतीचं तत्व, प्राकृतिक शक्ती आणि प्रकृतीचे काही नियम असतात. त्या नियमांनुसार मनुष्य हा बहुमूल्य जन्म आहे. तर मग त्याने काय करणं अपेक्षित आहे हा प्रश्न उपस्थित राहतो. तर मग हा प्रश्न उपस्थित राहिला तर मनुष्याला त्याच्या चुका कळायला लागतात. त्या म्हणजे अशा की मनुष्य आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या 4 गोष्टी जे पशु आणि पक्षी करतात तेच मनुष्य पण करतोय. आहार जे अन्न ग्रहण करणं, भूक लागते प्रत्येकाला. निद्रा म्हणजे झोपणं तर आहेच आहे, झोप येणं हे आहेच आहे. त्यामध्येच माझ्या दृष्टीने आळस देखील काउंट होतो त्यामध्ये. आणि भय म्हटलं तर मग बऱ्याच जणांना असं वाटतं की भय म्हणजे भीती. तर भीती म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीची, शक्तीची, परिस्थितीची, फक्त हेच नाही. तर भीती कुठल्याही बाकी काही गोष्टींची असू शकते की एखादी वस्तू माझी चोरीला जाऊ नये, म्हणजे याला आसक्ती असं पण म्हणतो. इन्सिक्युरिटी. इन्सिक्युरिटी. येस बरोबर, इन्सिक्युरिटी. म्हणजे त्यामध्ये पण हे काउंट होतं. भय म्हणजे फक्त एका गोष्टीची भीती नाही, बाकी काही गोष्टींबाबतीत की माझ्याकडून ही चूक नको व्हायला, म्हणजे स्वतःबद्दल सेल्फ डाऊट होणं वगैरे हे देखील आहे. डेफिडेंट काही लोक असतात बघा, जसं कॉन्फिडंट असतात तसे डेफिडेंट ते लोक इथे अडकलेले असतात भयमध्ये. आणि नंतर मैथुन सगळं संपूर्ण रिप्रोडक्शन करणं, त्यामध्ये बऱ्याच जणांचं मन गुंतलेलं असतं. तर मग एवढंच जर आपण करतोय आणि मनुष्य देहामध्ये राहून, तर मग आपण कोणते मनुष्य आहोत? मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. तर हे ओळखण्यासाठी महत्वाचा योग म्हणजे सिद्धयोग.